या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे आदित्य ऑफिसला जाऊन पोहोचलेला असतो. आदित्य जेव्हा ऑफिसला जाऊन पोहोचतो तेव्हा पाहतो तर काय, इथे आता जो काही त्यांचा ऑफिसचा एक कलिग असतो तो म्हणत असतो, बॉसने तुम्हाला अर्जंटमध्ये मीटिंग अटेंड करायला सांगितली आहे. तेव्हा आदित्य विचार करू लागतो की अरे बापरे, आता मीटिंग अटेंड करणं म्हणजे खूपच टेन्शनचं काम झालं आहे. कारण त्या व्यतिरिक्तसुद्धा बरीच अशी कामं होती. म्हणजे तसं पाहायला गेलं तर प्रीतमने दिलेल्या त्या पेपरवर वाचून सह्यासुद्धा करायच्या होत्या. पण असो, मीटिंग आता सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे मला काही झालं तरी ही मीटिंग अटेंड करावीच लागणार आहे, असं इकडे तो बोलतो आणि कामाला लागलेला असतो. तेव्हा दुसऱ्या बाजूला आज अहिल्या थोडीशी निवांत अशी बसलेली असते आणि त्याच वेळेला तिला ना इथे मस्त जी आपली सावित्री आहे तिच्या हातचा चहा पिण्याची इच्छा होत असते. आणि चहा पित असताना लगेच ती म्हणत असते, सावित्री तुझ्या हातचा फक्कड असा आलं घालून चहा बनवून आण. तेवढ्यातच सावित्री चहा बनवून घेऊन आलेली असते आणि अहिल्याला एक खूप महत्त्वाचा फोन आलेला असतो. आता अहिल्याला महत्त्वाचा फोन आल्यानंतर अहिल्या फोनवर बोलत असते आणि फोनवर बोलत असताना लगेच म्हणत असते, हो हो चालेल, मी लगेच पोचते, असं म्हणून आता सावित्री म्हणते, हे घ्या ना चहा घ्या तुम्ही. तेव्हा ती म्हणते, हे बघ सावित्री, आत्ता मला चहा नको आहे, मला खूप महत्त्वाच्या कामाला बाहेर जायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी जरी काही विचारलं ना तर अजिबात सांगायचं नाही की मी कुठे गेली आहे. ही गोष्ट कुणालाच सांगायची नाही, समजलं तुला? तुला कोणी काही जरी विचारलं ना तरीसुद्धा तू ही गोष्ट मला सांगायची नाही आहेस. पण तेव्हा ती म्हणत असते, पण ऐकून तरी घ्या ना, तुम्हाला चहा प्यायचा होता माझ्या हातचा, मग तुम्ही अशाच चहा न पिता जाणार आहात का? प्लीज चहा पिऊन जाना. पण अहिल्या काहीच ऐकून घेत नाही आणि काहीच ऐकून न घेता आता ती तिथून निघून जात असते. अहिल्या तर बाहेर येते, पण बाहेर आल्यावर तिला समजतं की इथे एकही ड्रायव्हर अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आत्ता मला असा वेळ वाया घालून अजिबात चालणार नाही, असा विचार अहिल्या करते. आणि असा विचार केल्यानंतर लगेच आता श्रीकांतला फोन करते. आता श्रीकांतला फोन केल्यानंतर श्रीकांत म्हणत असतात, बरं झालं अहिल्याचा फोन आलाय, तिला जर वेळ असेल तर तिला आम्ही एक्झिबिशनसाठी नक्कीच बोलवेल. तेव्हा इकडे श्रीकांत म्हणत असतात, अहिल्या बरं झालं तुझा फोन आला, तुला वेळ असेल तर येतेस का? तेव्हा अहिल्या म्हणत असते, हे बस श्रीकांत, मी आत्ता तुला काय सांगते ते तू नीट ऐक. तेव्हा श्रीकांत म्हणतात, काय झालेलं आहे, कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी तू बोलतेस आणि एवढी टेन्शनमध्ये का आहेस? तेव्हा ती म्हणते, हे बघ मला तुला आत्ता सांगायला वेळ नाही आहे, पण आत्ता आपल्याला अर्जंटमध्ये एका ठिकाणी जायचं आहे, तू ताबडतोब तिकडे ये. अगं पण अहिल्या, एवढं महत्त्वाचं आहे का? हो श्रीकांत, मी सांगते, तू ताबडतोब तिकडे पोच. तेव्हा लगेच अहिल्याने जिकडे जायचं आहे ते तिथे सांगितलेलं असतं आणि त्या गोष्टी सांगितल्यानंतर लगेच आता इकडे जो काही श्रीकांत आहे ते म्हणत असतात, बरं ठीक आहे, तू काळजी करू नको, मी ताबडतोब पोचतो, असं म्हणून आता फोन ठेवला जातो. तेव्हा तू कशाने येत आहेस? नाही नाही, मी रिक्षाने येते, कारण एकही ड्रायव्हर आत्ता इथे अवेलेबल नाही आहे. अगं पण रिक्षाने कशी येशील? गाडी बघ ना. नाही श्रीकांत, तिथे जाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे, मला ताबडतोब तिथंपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे आणि तू ताबडतोब तिकडे ये. बरं बरं ठीक आहे, तू नको काळजी करूस, मी सुद्धा ताबडतोब तिकडे निघतो, असं म्हणून आता श्रीकांतने फोन ठेवलेला असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला सावित्री किचनमध्ये असते. जेव्हा सावित्री किचनमध्ये असते तेव्हा ती विचार करू लागते, काय झाले ह्या घरामध्ये मला काहीच कळत नाही आहे, कोणाचं काय चाललं आहे ना त्यासुद्धा गोष्टी मला फारशा कळत नाही आहेत. आत्तासुद्धा इकडे ज्या अहिल्या देवी आहेत त्यांनी माझ्या हातचा इकडे मॅडमला चहा घ्यायचा होता, त्या जेव्हा जेव्हा निवांत असतात ना तेव्हाच मला त्या चहा बनवायला सांगतात. पण आज एवढ्या निवांत असूनसुद्धा त्या चहा न पिताच अशा अचानक गेल्या तर गेल्या आणि असंही सांगितलं की मी कुठे जाते, काय करते, ह्या गोष्टी तू कुणालाच सांगू नकोस म्हणून. काय झालं असेल? इकडे पारूसुद्धा टिफिन घेऊन ऑफिसमध्ये गेली आणि तीसुद्धा तशा पद्धतीने गेली. इथे कोणाला काय चाललंय ना काहीच माहिती नाही आहे. सुरुवातीला हे घर किती हसतं होतं, पण आता मात्र ह्या घरामध्ये कशा पद्धतीने काय काय घडतंय ना हे मात्र अगदी न सांगण्यासारखंच आहे. काय करू, मी पारूला ताबडतोब फोन करून ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देऊ का? ह्या सगळ्या गोष्टी मी एकदा पारूच्या कानावर घालू का, असा सावित्री विचार करते आणि त्यानंतर ती पारूला फोन करत असते. पण पारू काही फोन केल्या उचलत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सावित्रीच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात. आता काय करू, हे सगळं
कोणाला तरी सांगायला पाहिजे ना, कोणाला तरी सांगितलं ना तर नक्कीच काहीतरी ह्या सगळ्या गोष्टीवरती पर्याय निघेल असा सावित्री विचार करते आणि फोन ट्राय करत असते, पण तिचा काही कोणाशी कॉन्टॅक्ट होत नसतो. आता सावित्री विचार करते काय करणार आहे, मला काहीच कळत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ती इथे पारूला कॉल करते तेव्हा पारू फोन उचलते. आता पारूने फोन उचलल्यानंतर ती म्हणत असते, मला तर फार काळजी वाटते, देवी आई ना अशा अचानक घराच्या बाहेर गेल्यात आणि असंही सांगितलं की कोणाला सांगू नकोस वगैरे. पारू काय झालंय ग, मला खूपच टेन्शन आले. तेव्हा पारू म्हणत असते, सावित्री आत्या तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळ्या गोष्टी मी बघते काय होतंय तर, असं म्हणून आता ती फोन ठेवते. तिने फोन ठेवल्यानंतर सावित्री देवाला हात जोडत असते आणि म्हणत असते, हे परमेश्वरा सगळं काही व्यवस्थित होऊ दे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे ह्या घरावर आलेलं संकट आणि त्याचबरोबर ह्या लोकांना सुखात ठेव असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते. दुसऱ्या बाजूला आदित्य आता मीटिंगसाठी निघालेला असतो, गाडीवर असतो आणि मीटिंगसाठी निघाल्यानंतर तो कच्च्या रस्त्याने चालत असतो, त्यामुळे त्याची गाडी थोडीशी स्लो मोशनमध्ये असते. आता रस्त्यातच तो थांबलेला असतो आणि थांबल्यानंतर त्याला समोरून येणाऱ्या रिक्षामध्ये अहिल्या दिसते, कारण आज ड्रायव्हर नसल्या कारणाने इकडे जो आहे जी काही अहिल्या आहे ती इथे रिक्षाने चाललेली असते आणि रिक्षाने जात असताना इकडे आता लगेचच जो आदित्य आहे तो विचार करतो, अरे आई अशी आज रिक्षाने काय चालली आणि त्याचबरोबर इथे हे सगळं काय आहे असा इकडे तो विचार करतो. आणि त्यानंतर ज्या रिक्षामध्ये अहिल्या जात असते त्या रिक्षाला हात करतो, आवाज देत असतो, पण इकडे मात्र अहिल्याचं किंवा त्या रिक्षावाल्याचं अजिबात ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नसतं आणि त्याचमुळे इकडे अहिल्याचं सुद्धा आदित्यकडे लक्ष जात नाही. आता इकडे आदित्य विचार करतो, काय झालं असेल नेमकं, एवढे सगळे ड्रायव्हर एवढ्या सगळ्या गाड्या असून सुद्धा माझी आई कधीच रिक्षाने न जाणारी आज ती रिक्षामध्ये का बरं गेली असेल. आई आई ए आई म्हणून तो आवाज देत असतो, पण अहिल्याला आदित्यचा आवाज काही गेला पोहोचत नाही. तेव्हा तो विचार करू लागतो, आता ह्या सगळ्या गोष्टी मी नेमक्या सांगू कुणाला, कोणाला तरी विचारलं पाहिजे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे असं म्हणूनच आता इकडे तो श्रीकांतला कॉल करायचं ठरवतो आणि त्यानंतर लगेच आता तो श्रीकांतला फोन करत असतो. आता दुसऱ्या बाजूला श्रीकांतला फोन केल्यानंतर फारसं काही समजत नाही, त्यामुळे तो घरी येतो. आता घरी आल्यानंतर इकडे पारू पारू म्हणून जोराजोरात आवाज देत असतो. पारू पारू म्हणून जोराजोरात आवाज दिल्यानंतर आवाज येत नाही. आई आई बाबा त्याचबरोबर प्रीतम प्रिया आणि शेवटी सावित्री आत्या असं म्हणतो. तेव्हा सावित्री बाहेर येते. आता सावित्री बाहेर आल्यानंतर आदित्य विचारत असतो, मला एक गोष्ट सांग, इथे आई कुठे गेलेली आहे आणि आई कुठेच दिसत नाहीये. त्याचबरोबर आज आईला मी बाहेर रिक्षामध्ये जाताना बघितलंय, ती रिक्षाने का आणि कशासाठी गेली, तेव्हा कुठे गेली तुला माहिती का. तेव्हा सावित्रीला आदित्यला काहीच सांगायचं नाहीये किंवा घरातील इतर कोणालाच काही सांगायचं नाही, ही गोष्ट अहिल्याने सांगितलेली असते आणि तेच तिला आठवतं आणि त्यामुळे ती म्हणत असते, आदित्य बाबा सॉरी पण मला नाही माहिती ती कुठे गेल्या आहेत तर. तेव्हा आदित्यला थोडंसं हे आश्चर्यचकितच वाटतं. तो म्हणत असतो, खरं सांग तुला कसं माहिती नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, हो आदित्य बाबा मला खरंच नाही माहिती की इकडे देवी आई कुठे गेल्या आहेत म्हणून. तर आता इकडे तो श्रीकांतला पुन्हा एकदा फोन करतो. आता श्रीकांतला पुन्हा एकदा फोन केल्यानंतर इकडे श्रीकांत म्हणत असतात, हा आदित्य बोल. तेव्हा आदित्य म्हणत असतो, बाबा तुम्ही कुठे आहात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता मी आईला बाहेर रिक्षाने जाताना पाहिलंय. मग आई रिक्षाने का बरं गेली, म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला आहे असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच इकडे श्रीकांत म्हणत असतात, हे बघ आत्ता मी तुला काहीच नाही सांगू शकत, मला माफ कर. तेव्हा लगेच इकडे आदित्य म्हणत असतो, बाबा पण सांगा ना काय झाले, आई कुठे आहे. हे बघ मी एका मीटिंगसाठी चाललेलो आहे, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगता येणार आहे, प्लीज जरा ऐकून घे ना. तेव्हा श्रीकांत फोन ठेवतात आणि श्रीकांत फोन ठेवल्यानंतर इकडे पुन्हा आदित्य त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करू लागलेला असतो. तर इकडे आता पुन्हा एकदा तो सावित्रीला विचारतो की नेमकं काय झालेलं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई कुठे गेलेली आहे ही गोष्ट तुला माहिती नाहीये का सावित्री आत्या. पण हे असे कसे कुठे गेलेत, काहीच कळायला मार्ग नाही, नेमकं काय चाललंय ह्या लोकांचं मला काहीच कळत नाहीये. तेव्हा सावित्री म्हणत असते, हे बघा मी काय म्हणते, तुम्ही एवढा विचार करू नका दादा, तुम्हाला काही हवं आहे का मी ते देते, पण पारू कुठे गेली ते तरी सांग. तेव्हा पुन्हा एकदा सावित्री म्हणते, त्या तर तुम्हाला टिफिन घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. काय पारू टिफिन घेऊन ऑफिसमध्ये आले. हो
आणि तुम्ही असे बाहेर आलात. बापरे, पुन्हा चुकामुक झाली. काय चाललंय ना, मला काहीही कळायला मार्ग नाही, असा इकडे आदित्य बोलत असतो. आता सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची एवढी लपवाछपव का चाललेली आहे अहिल्याची आणि त्याचबरोबर श्रीकांतची हे जाणून घेऊयात. अहिल्या आणि त्याचबरोबर श्रीकांत हे दोघेही जण गुरुजींकडे आलेले असतात. आता गुरुजींनी ह्यांना फोन करून काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याचमुळे हे दोघेही जण धावतच कोणाला काहीच न सांगता आलेले असतात. आता श्रीकांत आणि अहिल्या गुरुजींना विचारतात, गुरुजी खरं खरं सांगा, नेमकं काय झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने ते धावतच बोलवलेलं आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी ठीक तर आहेत ना, असं ते सांगत असतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हे बघा, तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे की आदित्यच्या जीवाला फार मोठा धोका आहे. म्हणजे आदित्यला खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. आदित्यचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मृत्यूसुद्धा होऊ शकतो, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर अहिल्याला तर फारच मोठा धक्का बसतो. ती विचार करते, काय सांगताय गुरुजी हे तुम्ही, हे कसं शक्य आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, हो, मी जे काही बोलतो, ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो त्या अगदी खऱ्या आहेत आणि त्याच होणार आहेत. तेव्हा अहिल्या विचार करते, गुरुजी पण हे कसं आहे. तेव्हा ते गुरुजी म्हणतात, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीचा धोका आणि ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या तिसऱ्या कोणाहीपासून होणार नाहीत, तर आदित्यला ह्या सगळ्या गोष्टींचा धोका त्याच्या जवळच्या माणसापासूनच होणार आहे. म्हणजे आम्हाला अजिबात समजलं नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. तर तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हे बघा, त्याचा घातपात होणार आहे आणि जवळच्या व्यक्तीकडूनच त्याला खूप मोठा धोका मिळणार आहे, हे सगळं गुरुजी सांगत असतात. आणि तेव्हा तुम्ही गुरुजी त्याला सुरक्षा कवच सुद्धा दिलं होतं, मग त्या सुरक्षा कवचाचं काय. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघा, ते आता सुरक्षा कवच जे दिलं होतं ते सुद्धा कमकुवत होत चाललेलं आहे. त्यामुळे त्याच्या जवळ असणाऱ्या त्याच्या आपल्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही काही जरी झालं तरी सुद्धा लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याच्याजवळ कोणतीही तुमची जवळची व्यक्ती राहायला नको. अक्षरशः अगदी पारू म्हटलं तरी सुद्धा चालेल. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता इथे अहिल्याला फारच मोठा धक्का बसतो. ती विचार करते की हे कसं शक्य आहे, माझ्यापासून त्याला कसा धोका असू शकतो, कारण मी त्याची आई आहे ना, आणि मी त्याला काय करणार आहे. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघा अहिल्यादेवी, आत्ता ह्या सगळ्या गोष्टी सांगणं मी तुम्हाला योग्य नाही आहे, कारण ज्या गोष्टी मला कळतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्याचमुळे मला एक गोष्ट नीट तुम्ही सांगा आणि त्याचबरोबर एका गोष्टीची पूर्ण खात्री करून घ्या की इकडे जो काही आदित्य आहे त्याच्या जीवाला फार मोठा धोका आहे आणि त्याचमुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्ही त्याच्या या मार्गातले अडथळे होऊ नका. म्हणजे पारूला सुद्धा तुम्ही त्याच्यापासून दूर करा, असं सांगितल्याबरोबर इकडे आता अहिल्या फारच मोठ्या पेचात पडलेली असते. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, पण गुरुजी ह्या सगळ्या गोष्टीवर काही उपाय, काही मार्ग आहे का. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघा, आत्ता तर ह्या गोष्टीवर काही उपाय आणि काहीही मार्ग नाही आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तेव्हा अहिल्या म्हणत असते, जर आम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर नाही का चालू शकत, कारण आम्हाला आमचा आदित्य अगदी सुखरूप हवा आहे. काही जरी झालं तरीसुद्धा आदित्यला इथे काहीच होता कामा नये, असं सुद्धा आता इकडे जी अहिल्या आहे ती इथे बोलत असते. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघा अहिल्यादेवी, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवाव्याच लागणार आहे. किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा तुम्ही एका गोष्टीची खात्री करून घ्या की तुमच्या मुलाचा जीव धोक्यात आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर फार मोठं संकट ओढवणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे गुरुजी बोलून दाखवत असतात. हे सगळं काही बोलल्यानंतर अहिल्याला तर फारच मोठं टेन्शन आलेलं असतं, कारण आपल्या मुलाच्या बाबतीत कोणीतरी अशी गोष्ट सांगेल आणि त्याचबरोबर त्याच्या जीवावर बेतलेलं असेल, ही गोष्ट एक आई कशा पद्धतीने सहन करेल हे मात्र अशक्यच आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, मग मी आता तुम्हाला जे सांगितलंय ते तुम्ही लक्षात ठेवा की आदित्यला काही जरी झालं ना तर थोडे दिवस इथून लांबच ठेवा, किंवा त्याच्या जवळच्या ज्या व्यक्ती आहेत ना, इव्हन पारू वगैरे, हे सगळ्या जणांना तुम्ही त्याच्यापासून दूर ठेवा, असं गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. म्हणजे इथे पारूपासून त्याला कसा धोका असू शकतो,
त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघा नाही माहिती पण आदित्यच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा मृत्यूयोग आहे हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आणि तेवढंच नक्की आहे. मी तुम्हाला आणखी काही गोष्टी इथे देतो, त्या गोष्टी तुम्ही आदित्यजवळ ठेवा. त्याचबरोबर हा जो काही मी आणखी एक मंत्रात जो धागा इथे दिलेला आहे तो सुद्धा धागा त्याच्या जवळच तुम्ही ठेवा आणि त्याची फार काळजी घ्या, असं स्पष्टपणे गुरुजींनी सांगितलेलं असतं. पण आता खरंच प्रेक्षकांनो काय चालले ना कळत नाही. गुरुजींचे हे जर केलेले भाकी तर खरे होत असले तर दुनिया एवढी हे झालीच नसती, कोणाला असा मृत्यूयोग आलाच नसता किंवा जे काही आहे ते होतच गेलं नसतं. ह्या सगळ्या गोष्टीवर उपायसुद्धा निघालाच असता की नाही, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर इकडे आता अहिल्या आणि श्रीकांतने गुरुजींचा निरोप घेऊन तिथून निघालेले असतात. आता जेव्हा दोघेजण घरी येतात तेव्हा मात्र इकडे जी सावित्री आहे ही सावित्री धावतच येते आणि म्हणत असते, काय झालेलं आहे, तुम्ही दोघेही जण असे अचानकच गेलात, मला तर फार काळजी वाटते. त्याचबरोबर आदित्य घरी आले होते. काय आदित्य घरी कसा काय आला होता, तो तर ऑफिसला गेला होता ना. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, हो आदित्य सर ऑफिसला गेले होते, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी तुम्हाला रिक्षातून जाताना पाहिलं आणि त्यामुळे ते इथे आलेत. मग पारू कुठे? पारू त्यांचाच टिफिन घेऊन ऑफिसमध्ये गेल्या होत्या, पण त्या दोघांची चुकामोग झाली, असं इकडे आता ती सांगत असते. त्यावर लगेच आता इकडे जे काही अहिल्या आहे ती श्रीकांतला म्हणत असते, काही कर पण इकडे पारूला गावाला पाठवून दे. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, पण हे कसं शक्य आहे. त्यावर लगेच आता अहिल्या म्हणत असते, हे बघ हे शक्य नाहीये पण अशक्य सुद्धा नाहीये. आपल्याला आपल्या मुलाच्या जीवासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी करावंच लागणार आहे. पण अहिल्या हा एक पर्याय नसू शकतो ना ग. पण अहिल्या मात्र आता ऐकत नाही आणि त्यावर लगेच ती श्रीकांतला म्हणत असते, श्रीकांत तू फोन कर, तुझं पारू नक्कीच ऐकेल. काही जरी झालं तरी पारू ही गावाला गेलीच पाहिजे. आता हे सगळं काय चाललंय ना, आतापर्यंत तर सावित्रीला समजलेलं नसतं. त्यावर अहिल्या म्हणत असते, हे बघ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझ्या मुलाच्या जीवापुढे आणि त्या सगळ्या गोष्टीपुढे कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाहीये. काही झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव की इकडे मला माझ्या आदित्यचा जीव फार जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, ठीक आहे मी पारूला फोन करतो. असं म्हणून आता श्रीकांतने मनावर अक्षरशः दगड ठेवूनच पारूला फोन करण्याचा मोठा निर्णय घेतलेला असतो. पारू तर बाहेरच असते आणि जेव्हा श्रीकांत पारूला फोन करतात तेव्हा तिकडून पारू म्हणत असते, बाबा काय झालेलं आहे बोला ना, तुम्ही आत्ता ह्या वेळेला मला फोन केलाय. त्यावर श्रीकांत म्हणत असतात, पारू मी काय सांगतो ते तू नीट ऐक. तेव्हा पारू म्हणत असते, हां बोला ना. अगं गावाकडून फोन आला होता आणि गावाकडून फोन आल्यानंतर इकडे तुझा फोन लागत नाही असं समजलं आणि त्यांनी तुला ताबडतोब गावाला बोलवलं आहे असं ते तिला सांगत असतात. तेव्हा पारू म्हणत असते, काय मला गावाकडे बोलवलंय आणि माझा फोन लागत नाही हे कसं शक्य. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, हे बघ तुला माझ्यावर विश्वास नाहीये का मी काय सांगतो ते. त्यावर ती म्हणत असते, बाबा मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला ह्याही गोष्टीची खात्री आहे की तुम्ही खोटं अजिबात बोलणार नाहीये. मग ठीक आहे तू आता घरी येऊ नकोस, तू एक काम कर, तू ताबडतोब तसंच तिकून तिकडेच गावाला निघून जा. त्यावर पारू म्हणत असते, ठीक आहे बाबा तुम्ही म्हणाल तसं. आता इथे अहिल्या म्हणत असते, काय झालं काय म्हणाली पारू. त्यावर श्रीकांत म्हणत असतात, नाही आतापर्यंत तर ती ऐकायलाच तयार नव्हती, पण सरते शेवटी तिने ऐकलेलं आहे आणि त्याचबरोबर ती आता गावाला सुद्धा जायला रेडी झालेली आहे. बिचारी नाहीच म्हणत होती पण शेवटी माझा शब्द थोडी ना टाळणार आहे ती. आता हे सगळं काही झाल्यानंतर इकडे लगेच अहिल्या प्रीतमला आणि प्रियाला कॉल करत असते. ती म्हणत असते की आता ह्या दोघांना सुद्धा इथे आपण ठेवायला नको. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे ह्या दोघांना सुद्धा आपण गावाला पाठवलं पाहिजे. त्यामुळे ती प्रीतमला फोन करते आणि म्हणत असते, प्रीतम मी काय म्हणते ते तू नीट ऐक. हां बोल नाही काय झालेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे प्रियाला घेऊन तू थोडे दिवस गावाला निघून जा. म्हणजे का बरं आई कशामुळे म्हणतेस. अरे त्याचं काय आहे ना, तुला एक गोष्ट सांगू का. हे बघ आत्ता तुम्ही मध्यंतरी गेला होता तर तुझी आणि मामाची भेट नाही झाली. मग तू आत्ता प्रियाला घेऊन जा 2 दिवसासाठी, तिकडे मामाला सुद्धा थोडंसं बरं वाटेल. तेव्हा प्रीतम आणि प्रियाला सुद्धा त्या दोघांनी तिथून पाठवून दिलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो नेमकं कसलं आदित्यवर संकट येणार आहे आणि त्या संकटातून आदित्य कसा वाचेल पाहणं तेवढंच आणि फार जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत. तोपर्यंत पाहत रहा पारू.